बाणेदार ते स्वभावाने बारकाईने अभ्यास करणारे साधक ते बौद्ध धर्माचे हे हेतू सर्वसामान्यांचा बदल समाजात घडवून आणणारे आनंद सर्वसामान्यात आणला. बेधडक केला 14 तायाचा सत्याग्रह. डगमगले नाही संकट ते आल्यावर. करते समाज उन्नतीचे. रचयिते भारतीय संविधान असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अभ्यासू, स्वाभिमान, व्यक्तिमत्व व अन्यायाच्या निर्भय शत्रू, बहुजनांच्या भाग्यविधाता, स्त्रियांचे कैवारी, दूरदर राजकन्नी आणि मानवतेचे पुजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी 14 एप्रिल 1891 रोजी 1891 रोजी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. हे जो प्राशन करेल वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अशा शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या बाबासाहेबांनी आपले खरतर परिस्थितीत मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले व त्यांनी बडोदयाचे महाराज प्रदेशातील उच्च शिक्षणासाठी त्यांनी बडोदयाचे महाराज ताईजीराव गायकवाड व कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांनी त्यांना मदत केली. त्यांनी मूकनायक, परिकृष्ट भारत व समता या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन करून त्याला अन्यायकारक व अमानवी रूढी परंपरावर जोरदार प्रहार केले व त्यांनी आयुष्यभर स्वतःचा स्वार्थ सोडून त्यांनी दलितांसाठी अनेक महान कार्य केले. अशा या महामानवाचे 16 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. शेवटी मला असे म्हणावेसे वाटते की भूक लागली होती पोटाला, भाकर नव्हती ताटात आणि आपल्या बाबासाहेबांच्या कृपेने आता पाणी उरलं मातात. एका पोटाचं 14 तायाचं पाणीच परतून व्यसन सोडलं जातीचं. मातीचं पान फिरून झालं, आई रमाईसाठी रोधून झालं. घडून झालं ते हजारो वर्षापासून घडलं नव्हतं. आकाशाची भरारी घेतलेली पंखांनी जे पाखरू कधीच उरलं नव्हतं. पडलं नव्हतं पाऊस या धरतीवर आजच्या देव माणसाचं. म्हणूनच बोलतोय भूक लागली पोटाला, भाकर नव्हती ताटात आणि आपल्या बाबासाहेबांच्या कृपेने आज आपण फिरतोय सुतामुतात. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. एकच साहेब, बाबासाहेब. जय भीम, जय भीम. धन्यवाद सुमित, अतिशय समर्पक शब्दामध्ये